हाय गाईज, फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती शिकणार आहे. मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती ह्या इंग्लिश बोलण्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपण वाक्य बोलताना वाक्यामध्ये कोणता शब्द वापरतो त्यासाठी हे शब्दांच्या जाती खूप महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, इंग्रजी व्याकरणात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शब्दांच्या जाती. एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. पार्ट ऑफ स्पीच टोटल 8 जाती आहेत. तर मित्रांनो, कोणतीही भाषा बोलायची असेल तर त्याचा मूलभूत भाग म्हणजे शब्दांच्या जाती, म्हणजेच इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच. चला तर मित्रांनो, मग आपण सविस्तर पाहू कोणकोणत्या शब्दांच्या जाती आहेत. चला तर व्हिडिओला आपण चालू करू. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तर मित्रांनो, शब्दांच्या टोटल जाती किती? 8. कोणकोणत्या? नाउन. नाउन म्हणजे नाम. प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. तर मित्रांनो, ह्या आहेत टोटल शब्दांच्या जाती पार्ट ऑफ स्पीच. तर मित्रांनो, आपण आता सविस्तर पाहू. नाउन म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय. सविस्तर तुम्हाला प्रत्येक शब्दांच्या जातींचं मी सविस्तर उदाहरणासहित सांगतो. प्लीज मित्रांनो, काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला 100% इंग्रजीमधील काही डाऊट आहे तुमचा पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला पार्ट ऑफ स्पीच मधील आहे शब्दांच्या जातीमधील नाम. नाम म्हणजे नाउन. तर नाउन म्हणजे काय मित्रांनो, चला पाहू. तर मित्रांनो, नाम म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचं, स्थळाचं किंवा कल्पनेचं नाव म्हणजे नाम. म्हणजे कोणत्याही वस्तूला आपण एक विशिष्ट नाव ठेवलेलं आहे. त्या वस्तूला आपण फॉर एक्झाम्पल एक टेबल आहे, तर टेबलला आपण हे नाव ठेवलेलं आहे. टेबल म्हणजे लाकडांचा पासून बनवलेला असतो, तो त्याला आपण एक नाव ठेवलेलं आहे टेबल. हे काय नाव आहे. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आपण बघत असतो, अनेक वस्तू हाताळत असतो. ज्या वस्तूला आपण ज्या शब्दाने हाक मारतो त्यालाच नाउन असे म्हटलं जातं. म्हणजे कोणतीही वस्तू असो त्याला एक स्पेसिफिक आपण नाव ठेवलेलं आहे. त्या वस्तूंना आपण नाउन असे म्हणतो. टेबल, उदाहरण सांगतो तुम्हाला. टेबल, बॉल, बॉय, इंडिया, पेन, क्रिकेट. तर मित्रांनो, हे स्पेसिफिक नाव आहेत. समजलं तुम्हाला नाउन म्हणजे काय? आता आपण आपला पुढला पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जातीमधील दुसरा पाहू, प्रोनाउन. तर मित्रांनो, प्रोनाउन म्हणजे काय माहित आहे असेल कोणाला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, त्या व्हिडिओच्या सबस्क्राईब बटनला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तर मित्रांनो, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम असे म्हटले जाते. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नाम, आता कोणत्याही व्यक्तीचं एका वाक्यात जर नाव सारखं येत असेल तर ते कानाला आपल्या बरं वाटत नाही. तर ते पुनर्वचन टाळण्यासाठी आपण नामाऐवजी काही शब्द वापरतो, त्याला सर्वनाम म्हणतात. उदाहरण सांगतो, आपण नामाऐवजी कोणते शब्द वापरतो? मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय यासारखे भरपूर शब्द आहेत. तर इंग्लिशमध्ये सर्वनाम कोणकोणती येतात? आय, यू, ही, शी, वी, दे, हिम, हर,
ही, शी, अस अँड देम अशी आहेत सर्वनामे. तर सर्वनामे म्हणजे काय? नामाच्या ऐवजी. म्हणजे आता कोणतं तुम्हाला उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपलं पहिलं उदाहरण आहे आय एम हॅप्पी. मी खुश आहे. कोण खुश आहे? मी म्हणजे आय. आय हे काय आहे? सर्वनाम आहे. शी एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. शी एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग म्हणजे ती दररोज सकाळी व्यायाम करते. आपण तिथं मुलीचं नाव घेतलंय का? नाही. मुलीचं नाव टाळण्यासाठी जो शब्द वापरलाय त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे काय वापरलं आपण? शी. त्याचे दुसरे एक्झाम्पल, हिज डॉग बार्क्स लाऊडली. हिज वापरलंय आपण. माय स्कूल स्टार्ट ॲट 8. पुढलं उदाहरण पाहू. वी ऑलवेज ईट डिनर टुगेदर. आता आपण सगळ्यांची नावे म्हणतो का? आपण जेवण घेताना आपण सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी वी हा शब्द सर्वनाम वापरलेला आहे. दे टेक द बस टू वर्क. ही डझंट लाईक व्हेजिटेबल्स. आय डोंट वॉन्ट एनिथिंग टू ड्रिंक. मित्रांनो, प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजून जाईल. मित्रांनो, चला आता आपण तिसरं शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच मधलं तिसरं कोणतं आहे ते पाहू. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तुम्हाला माहित असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. चला तर आपण पाहू ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. तर मित्रांनो, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे. उदाहरणार्थ, चांगला मुलगा, गुड बॉय, पांढरा बगळा, व्हाईट हेरॉन, 4 छत्र्या, 4 अम्ब्रेला. यात चांगला, पांढरा, 4 ही काय आहेत? विशेषण आहेत. समजलं मित्रांनो? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजे मुलगा आहे, पण मुलगा कोण आहे? गुड आहे. गुड म्हणजे चांगला. नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय आपल्याला म्हणजे विशेषण. आपला पुढला शब्दांच्या जातीमधील प्रकार वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. तर क्रियापद म्हणजे काय? वर्ब म्हणजे काय पाहू आपण. वर्ब म्हणजे काय? क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. ज्या शब्दातून क्रिया व्यक्त होते त्या शब्दास आपण क्रियापद असे म्हणतो. समजलं मित्रांनो? ज्या शब्दातून क्रिया व्यक्त होते त्या शब्दास आपण क्रियापद असे म्हणतो. तर कोणकोणते आहेत वर्ब? गो, कम, प्ले, राईट, रन, स्विम, वॉक, हॅव, लिसन, रनिंग. म्हणजे आता मित्रांनो सांगतो तुम्हाला सविस्तर. गो. गो म्हणजे काय? जाण्याची क्रिया चालू आहे, तो जात आहे. कम. कम म्हणजे काय? येणे, आत ये. म्हणजे काय? आत येण्याची क्रिया त्याची चालू आहे, कोणती तरी त्याची क्रिया चालू आहे. प्ले. प्ले म्हणजे खेळणे. खेळणे म्हणजे त्याची क्रिया चालू आहे, कोणती तर खेळायला लागलाय तो, म्हणजे काय तर धडपडतोय, त्याला काय म्हणतो आपण? क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्ब. चला तर मित्रांनो, तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. एक्झाम्पल ऑफ वर्ब. हिया इज गोईंग होम. मित्रांनो, ह्या शब्दामध्ये गोईंग हा शब्द म्हणजे वर्ब आहे. म्हणजे काय? गोईंग म्हणजे क्रिया त्याची निघाली आहे, क्रिया चालू आहे त्याची, म्हणजे ती हिया घरी जात आहे. द्रविड इज रायटिंग अ नोवेल अबाउट द वाईल्ड लाईफ ऑफ अमेरिका. मित्रांनो, द्रविड हा काय करतोय? रायटिंग अ नोवेल. नोवेल हा लिहित आहे, म्हणजे याची क्रिया चालू आहे. कोहली इज प्लेइंग क्रिकेट ॲट द कॉलेज टुर्नामेंट. म्हणजे प्लेइंग हा शब्द वर्ब आहे. प्लेइंग म्हणजे काय? खेळण्याची त्याची क्रिया चालू आहे. ही इज रायडिंग हिज न्यू बायसिकल ऑल डे. रायडिंग म्हणजे काय? क्रिया चालू आहे त्याची, कंटिन्यू सायकल चालवतोय, हा काय आहे? वर्ब आहे. तर आता पुढला आपण शब्दांच्या जातीमधील पाहू कोणता प्रकार आहे. ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर ॲडवर्ब म्हणजे काय? तर मित्रांनो, ॲडवर्ब म्हणजे जो शब्द
क्रियेविषयी अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. जो शब्द क्रियेविषयी अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. जसे की सचिन वेगाने धावतो. या वाक्यात वेगाने हा शब्द काय आहे? धावणे. एक क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगत आहे. सचिन रन फास्ट. उदाहरण फास्ट, स्लो, अपवर्ड, व्हेरी. तर मित्रांनो हे क्रियापदाविषयी माहिती सांगत आहेत. फास्ट, फास्ट म्हणजे काय? जोरात. स्लो म्हणजे शिस्तीत, हळूहळू. तर ही क्रियाविषयी आपल्याला माहिती सांगत आहे. त्या शब्दांना ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण असे म्हणतात. आता आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर मित्रांनो शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय म्हणजे संबंध दर्शवणारा शब्द. त्या शब्दाला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. शब्द नावापूर्वी वापरला जातो आणि पोटवाक्याशी संबंध दर्शवतो अशा शब्दाला शब्दाव्यय असे म्हणतो. म्हणजे उदाहरण इनटू, ऑन, फॉर, अप, डाऊन, बिलो. चला सविस्तर मी तुम्हाला सांगतो म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. मी ते पेन टेबलावर ठेवलेले आहे. आय हॅव केप्ट दी पेन ऑन दी टेबल. तर मित्रांनो वरील वाक्यात पेन, टेबल हे काय आहेत? नाउन आहेत. एकमेकांशी असलेला संबंध आपल्याला बघायचा आहे. तर काय केलेलं आहे? पेन कुठे ठेवलाय? टेबलावरती ठेवलाय. म्हणजे कुठे ठेवलाय? इंग्रजीत वरती ठेवणे म्हणजे वर ठेवलाय, पण त्याला आपण ऑन हा शब्द वापरतो. म्हणजे ह्या शब्दामध्ये वाक्यामध्ये ऑन हा प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय असा व्यक्त होते. म्हणजे पेन हा टेबलावरती ठेवलेला आहे. ह्या दोघांचा आपल्याला संबंध दिसून येतो. पेन कुठे ठेवलाय? टेबलावरती. आता आहे कंजक्शन म्हणजे उभयन्वयी अव्यय. तर मित्रांनो कंजंक्शन म्हणजे काय? जो शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. उदाहरणार्थ कोणकोणते? अँड, ऑर, बट, सो, बिकॉज. चला तर आपण सेंटेन्स पाहू त्याची. आय लाईक टू रीड अँड राईट इन माय फ्री टाईम. मित्रांनो आय लाईक टू रीड, राईट इन माय फ्री टाईम त्यामध्ये अँड हा शब्द वापरलाय. म्हणजे हा शब्द कोणता झाला? कंजंक्शन. शी इज स्टडिंग फॉर हर एक्झाम बट शी ऑल्सो वॉन्ट्स टू गो टू दी पार्टी. तर ह्यामध्ये मित्रांनो बट हा शब्द कंजंक्शन म्हणून वापरलेला. यू कॅन चूज टू हॅव पिझ्झा और पास्ता फॉर डिनर. मित्रांनो पास्ता आणि पिझ्झाच्या मध्ये शब्द कोणता वापरलाय? ऑर. दोन्ही ज्यावेळी वाक्य किंवा शब्द जोडले जातात त्यांना आपण कंजंक्शन असे म्हणतो म्हणजे ऑर. ही नायदर लाइक्स कॉफी नॉर टी. शी इज टायर्ड येट शी केप्स वर्किंग हार्ड. नंतर आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? प्रशंसा, आश्चर्य, तिरस्कार, दुःख किंवा आनंद यासारख्या मनातील भावना व्यक्त करणारा विकारी शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे आता उदाहरण सांगतो. अरे काय वृद्ध म्हातारीची ही अवस्था. या ठिकाणी अरे हा शब्द आपण वापरलोय. हा कोणता? केवल प्रयोगी अव्यय. बापरे केवढा हा पूर. आपण कोणतं तरी अचानक भेटलं काय झालं तर आपण म्हणतो बापरे. हा काय झालं? केवल प्रयोगी अव्यय. शी किती घाण वागतो हा. शाब्बास रवी तू पास झालास. शाब्बास ही आपण काय केलं? आपण आनंद व्यक्त केला. शाब्बास प्रशंसा आपण द्यायला लागलो त्याला. म्हणजे काय झालं? केवल प्रयोगी अव्यय. चला उदाहरण पाहू. वाव दॅट इज अ ब्युटिफुल ड्रेस इंडेड. वाव, वाव हा शब्द काय आहे? इंटरजेक्शन्स यांना आपण वाव हा शब्द वापरला. ओ माय गॉड दॅट वॉज अनएक्सपेक्टेड. ओ माय गॉड
आपण हा शब्द अचानक वापरतो, त्या शब्दांना आपण इंटरजेक्शन असे शब्द म्हणतो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, त्या बटनला प्रेस करा आणि लाईक करा आणि शेअर करा.